नमस्कार भावानो, ही आपली स्प्लेंडर आणि आपण आलोय आपल्या शेतात आणि ते पण भुईमुगाच्या शेंगा थोड्या बद्दा बद्दा पाऊस पडायला तरी पण आलोय आपण. बघतोय का काही पांढरी शुभ्र गाडी आणि पांढरी शुभ्र गाडी कुणाची आहे म्हणून बघायला जाऊया म्हणलं. बघतोय काय लांबनं तर स्वामी समर्थांचा फोटो आहे आणि चक्कीत झाला माझ्या जाळी ही तर आमच्या मामाची गाडी. मामा कसा काय अचानक आला हे विषय नाही. मग म्हणलोय गाडी पण भारी दिसते म्हणून म्हणलो जरा एक झलक टाकूया आणि झलक की म्हणलं आत जाऊया आणि बघा गाडी दिसते ना तुम्हाला भारी भावानं. तर भावानं चला आतमध्ये. हे बघा आपलं गरगरीत शेत हिरवंगार आहे आणि ते हिरवंगार शेतामधनं एक केली आपण सरी आणि त्या सरीतनं म्हणणार तुम्ही जाते तर कुठे जाते भावानं मोकळ्या वावरात केलं तर आपण शेंगा ते हाय लय लांब आणि भावानं बदा बदा पाऊस पडल्यामुळं चिखल झालाय जाम आणि त्या चिखलात बिना चपलाचं चालायला लागते नाहीतर पाय घसरून पडते. हे विषय नाही बघा. आत्ता जायचा आणि पुढं दिसते ती आपली हिर आणि हिर दिसली की म्हणायचं मोकळं वावर आलं. हे बघा भावानं आत्ता थोड्याच वेळात येईल बघा आणि थोड्याच वेळात कार्यक्रम ही बघा पहिली विहीर आणि बघा आपण आले आता आहे मोकळ्या वावरात. हे बघा वावर ही दिसते ते आपलं काका आणि तिकडं पुढं बघा ही मामा तिनं पण लय लांब आहेत. हे बघा भावानो आत्ता म्हणलं आपण जाऊया कसं आहे हे तिकडं जायचं आहे खतरनाक आहे ना हे लूक नाद करायचं नाही बघा. तू त्या शेतात पाणीच पाणी झालंय. हे बघा बटा पावसाचं पाणी. तर तुम्हाला धावतात त्या भुईमुगाच्या शेंगा आणि भुईमुगाच्या शेंगा म्हणणार चिखला शेंगा आहेत का शेंगा चिखला हेच तुम्हाला कळणार नाही. एक जाळी तुम्हाला उचलून लावतो भावानं जरा पुढं जाऊ द्या. हे बघा जरा पुढे गेले हे बघा तुम्हाला जाळी दाखवली आणि जाळीत बघा शेंगा आहेत का चिखल आहे काहीच कळना भावानं मला पण कळना. आत्ता झालाय बदा बदा पाऊस आणि पावसात शेंगा तोडा म्हणलं हे अवघड आहे. हे बघा आत्ता जाऊया तिकडं आणि जायचं आणि डायरेक्ट मामाला भेटा. हे बघा निळ्या शर्टातनं दिसतं ते मामा आणि त्याच्याकडे बसलं ते आमचं पप्पा आहे बघा. भावानं मी गेल्या गेल्या माझ्याकडं मामानं बघितलं हात केला मी पण झालो खुश. मामा तर काल आईला म्हणलं होतं कॉल केला तर मी काय येणार नाही कसा काय आला विचारूया आता मामाला. काही सरप्राईज दिली आता डायरेक्ट आम्हाला. विषय नाही चला तर मग. नमस्कार मित्रांनो. आज भेटून तुम्हाला की शेंगा काढल्यात भुईमुगाच्या शेतामध्ये ती घेऊन जा म्हणून मला काय कंटाळा आता काही जमणार नाही पाऊस जास्त आहे बाकी नाही म्हणलो तर सकाळी आम्ही मुलं आला म्हणलो नाही आता जायचं काहीतरी सरप्राईज जायचं. मग मी आणि माझी वाईफ निघालो आम्ही गाडी काढली फोर व्हीलर निघालो हळूहळू मुलांना शाळेत सोडले आणि रस्त्यामध्ये धो पाऊस पडला. जोरात पाऊस होता. आता म्हणलो पाऊस एवढा चांगला भरपूर चालायला लागलाय आणि म्हणलो आता शेंगा तरी तोडायला मिळतात का नाही काय नाही खायला पण मिळतात का नाही. नंतर हळूहळू पुढे आल्यानंतर 10-20 किलोमीटर पाऊस गेला. त्याच्यानंतर इकडं आल्यानंतर ऊन पडले. घरी गेलो मस्तपैकी जेवलो आणि पोचून कपडे चेंज केली आणि रानामध्ये आलो इकडे. हे बघा एवढ्या भुईमुगाच्या शेंगा मी एकट्या तोडलेल्या आहेत. एक पाटी बघा फुल भरलेली आहे. खूप मजा आली. एवढा आनंद आला एवढा आनंद कुठंच नाही. धन्यवाद मित्रांनो. मामा तर चक्कीत जा गेला तिकडं बसल्यात मामी आई आणि बहीण आईला विचारू मामा कसं काय अचानक. काल भावाला शेंगा तोडायला फोन केला मग ती सकाळी अचानक आली तर म्हटलं तोडा आणि शेंगा न्या. हे बघा भावानं घरातल्याने लावलं ते शेंगा ते ठिक्यात टाकलं. हे बघा घेतलं बघा गटू आणि त्या गटूला आता टाकायचं आपल्याला ठिक्यात. हे ठिक्क उघडतो या ठिक्यात काही शेंगा टाकायची नव्हता काय आपलं खरं नाही. सगळा चिखल झालाय नुकता बदा बदा पाऊस पडतोय. त्या पावसात लागल्यात मला घरातली शिव्या द्यायला. म्हणत्यात तुला शेंगा पण त्या टिक्क्यात टाकायला नव्हता. टिक्क्यात टाकायला कागदवर उचलला आणि साईडला दिला टाकून. आत्ता म्हणलो टिक्क उचलून बघ हे लय जड कागद घेतला आणि पुढं आलो. हे बघा हे आमची आहे. हे बघा पाठी ओतायला लागल्या ती कशी लगेच वाटते बघा. हे दररोजची काम आहेत बघा. ह्या एकदा मामीला आलेला लागले कामाला नुकत्या शेंगा तोडायच्या शेंगा तोडल्याशिवाय काय ना बघा. काय लागल्या झाडायला. हे बघा मामीला म्हणलो पर्याय ना आता काम करायला लागते. किती पण बदा बदा पाऊस येत ती बघा उन्हात काम करते ते ऊन पाऊस बदा बदा काय खरं नाही.
विषय नाही बघा भावानं. या आल्यात लय लांबनं आणि ती पण सरप्राईज दिल्या म्हणजे त्यांना तर शेंगा तोडायला लावायच्या तर हे काय विषय नाही बघा. मामा पण खुश होऊन शेंगा तोडायला लागला. तिसनी झाला आनंद, मामा पण झाला. आणि भावानं व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. मामाला ना आम्हाला पण लय आनंद झाला भावानं. व्हिडिओ तुम्हाला आवडला ना भावानं